नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. माहे जून 2026 करता या शैक्षणिक वर्षामधील पहिल्या सभेचं आपण लेखन कसे करावे हे आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण परिवहन समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मी अंदाजित या ठिकाणी तारीख टाकलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 17 जून 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. या ठिकाणी सभेचा पहिला विषय घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिली सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे नवीन शैक्षणिक वर्षासाठी शालेय परिवहन समितीची पुनर्रचना करणे व समिती सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे. 2 नंबरचा विषय आहे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शालेय परिवहन समितीची पुनर्रचना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार समितीमध्ये शिक्षक प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. समितीतील प्रत्येक सदस्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी जबाबदारी समितीने प्राधान्याने पार पाडण्याचे ठरविले. शालेय वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित सदस्यांना देण्यात आली. वाहन चालक व वाहक यांच्या कागदपत्रांची पडताळणी नियमितपणे करण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाहनात चढताना व उतरताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे ठरले. वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी व आवश्यक सुविधा साधने उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. शाळा परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. पालक व शिक्षक यांच्यात समन्वय राखून विद्यार्थ्यांच्या प्रवासाशी संबंधित अडचणी सोडवण्याचे ठरले. समितीच्या नियमित बैठका घेऊन कामकाजांचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. सभेतील सर्व विषयांना उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली व हा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2. नवीन शैक्षणिक वर्षासाठी परिवहन शुल्क निश्चित करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सभेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी परिवहन शुल्क निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची संख्या, बस मार्ग, इंधन खर्च व वाहन देखभाल खर्च यांचा आढावा घेण्यात आला. परिवहन सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन करण्याचे ठरवण्यात आले. पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची विशेष काळजी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. परिवहन शुल्क वाजवी व सर्वांना परवडणारे ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. शुल्क निश्चित करताना शासनाच्या नियमांचे व शाळेच्या धोरणांचे पालन करण्याचे ठरले. परिवहन शुल्काबाबत पालकांना वेळेवर माहिती देण्यात येईल असे निश्चित करण्यात आले. शुल्क भरण्याची पद्धत व कालावधी याबाबतही सदस्यांनी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व वेळेवर प्रवासासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलेला आहे. परिवहन सेवेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी समितीने नियमित आढावा घेण्याचे ठरविले. सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना हिताला प्राधान्य देऊन निर्णय घेण्याचे मान्य केले. सभेतील सर्व विषयांना उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. शालेय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत तसेच चालक व वाहक यांची पोलीस पडताळणी करण्याबाबत फार महत्त्वाचा असा हा विषय आहे.
सभेमध्ये शालेय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व शालेय वाहनांची नियमित तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा व इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आलेला आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत अशा सूचना देण्यात आल्या. वाहनाचा वेग निर्धारित मर्यादेत ठेवण्याचे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. तसेच शालेय वाहन चालक व वाहक यांची पोलीस पडताळणी करणे आवश्यक असल्याचे समितीने मान्य केले. पोलीस पडताळणी अहवाल व इतर कागदपत्रे शाळेत सुरक्षितपणे जतन ठेवण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले. शाळा प्रशासन व परिवहन समिती यांनी नियमित वाहनांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्याचे निश्चित केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. सभेतील या विषयाला उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी देखील या ठिकाणी दिलेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचं आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, शाळेच्या परिवहन धोरणांची माहिती देणे. सभेमध्ये शाळेच्या परिवहन धोरणांची सविस्तर माहिती सर्व सदस्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व वेळेवर प्रवासासाठी शाळेने आखलेल्या नियमांचे स्पष्टीकरण करण्यात आले. वाहन चालक, वाहक, शिक्षक व पालक यांनी परस्पर समन्वय राखून कार्य करण्याचे ठरवण्यात आले. वाहनांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आलेला आहे. सीसीटीव्हीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येईल असे मत व्यक्त करण्यात आले आहे. वाहनांमध्ये GPS प्रणाली, प्रथमोपचार पेटी व अग्निशामक यंत्र उपलब्ध ठेवण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी आवश्यक सुरक्षा साधने कार्यरत ठेवण्याचे ठरले. तसेच वाहनांची नियमित तपासणी करून सुरक्षा मानकांचे पालन करण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. पालकांना परिवहन धोरण व सुरक्षा उपाययोजनांची माहिती वेळोवेळी देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपण जर याची वर्ड फाईल घेतली तर आपणाला हे सर्व नावं टाकून शाळेचे नाव, सूचक अनुमोदक टाकून आपल्याला प्रिंट करून स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर देखील तयार करता येणार आहे. आपणाला जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.